खाऊ काय विचार केला मग? काही समजून नाही राहिला गळा काय करात. आता काय समजा लागते? वाढली ना आता भाव, देऊन टाका. कायचे काही भाव वाढले रे, रिकाम्या गोष्टी आहेत त्या. तर रिकाम्या गोष्टी नाही हो, 700 झाले ना. आता तू मला सांग, 700 वरून किती झाले होते? 500 झाले होते. 500 बरोबर. 500 डबल 700 झाले. माझा बरोबरी झाली की वाढले? चिवत्या बनून राहिले आपल्याला ते. मग गाव आहे शेतकऱ्या संघ असं करतात, येईल पैसे लाजा नाहीत वाटत काय? अरे निरा बिनला जात ते, काहीच लाजा नाहीत ते, निरा हलकट समजतात ते शेतकऱ्याले. पण गाव याचा काही ना काही ती इलाज असेल ना. वा वा, इलाज आहे ना. इलाज हाच आहे की सगळ्या शेतकऱ्याने एका ठिकाणी येऊन संप करायला लागते. संप कसा? पिकवायचं आणि घरीच खायचं, एक दाना बी बाजारात विकायचं नाही. मग समजते काय खातात. अच्छा, मग असं कोणतं कारण आहे की शेतकरी हा निर्णय घेत नाही? कारण की बऱ्यापैकी शेतकऱ्याचा कसा आहे, तो माल रोखून नाही ठेवू शकत. नाही, तो जो भाव असला त्याला त्या भावात विकाच लागते. कारण की नाही विकला तर त्याची व्यवस्था चालणारच नाही, त्याचं घर चालणार नाही. म्हणून तो मजबूर आहे, त्याला विकाच लागते. आणि त्याच्या मजबुरीचा फायदा हे व्यापारी घेतात आणि भाव पाडतात. म्हणूनच्या ना, नाही तर हे काय, हे तर एका 6 महिन्यात सारखे होतात ना. हे काय चोट्टे आहेत हे. मग नेमके भाव वाढून कुठे राहिले? मी परवा मॉलमध्ये गेलो होतो असाच. कांदा 35 रुपये किलो आहे. जर आपल्याला विकत घेणं असला तर 35 रुपये किलो भेटते. आणि आम्हाला विकणं आहे तर हा 5 रुपये किलो आहे. याची किंमत 5 रुपये किलो आहे. जर आम्हाला विकणं आहे तर, आणि आम्हाला जर घेणं आहे तर 35 रुपये किलो आहे. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. मी मुद्दाम व्हिडिओ काढला, म्हटलं पाहू. आपला गावाकडचा कांदा किती? 5 रुपये किलो आहे, म्हणजे 500 रुपये क्विंटल. हा 5 किती आहे? 38 रुपये. हा 38 रुपये किलोचा कांदा आहे. अवघड आहे हो, अवघड आहे. पण ते जाऊ दे. मला 4 लोक विचारून राहिले की तो तुमचा कांदा, मग त्यानं शेवटी तो पळम अंगावर घेतला होता काय सांगू देईल. अहो ना, माझ्या ध्यानात आहे तुम्ही चांगलं होतं पळम घ्यायचं. मी ना घेतलं बी होतं त्या अंगावर. घेतला होता काय? मग वास कसा काय येऊ राहिला आपला? पळम फाटेल होतं राजा एका ठिकाणी, जरासं पाणी गळलं म्हणून वास येऊन राहिला तो. निसा लागते आहे की नाही?